नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण यापूर्वी इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि NMMS परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित विषयातील वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट आपल्याला या आय बटनावर क्लिक केल्यानंतर पाहायला मिळेल। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी त्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपल्याला ती व्हिडिओ पाहता येतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती इंग्रजी या विषयाचे वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण हे प्रश्न कसे सोडवायचे, व्याकरणावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे, त्याचबरोबर हे प्रश्न सोडवण्यासाठीच्या काही ट्रिक्स आहेत त्या देखील कोणकोणत्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। Instructions for question 1 and question 2. Read the passage and answer the questions. बघा इथे पॅसेज दिलेला आहे, आपण तो पॅसेज आधी रीड करून घेऊया। बघा, look at your palm and especially the tips of your fingers closely. You will see the lines on your fingers when it is printed on the paper. It is your fingerprint. Each person's fingerprint is unique. There are millions of people in the world, but each person has a different fingerprint. Isn't it amazing? A cheat can copy your handwriting or your signature, but he can't copy your fingerprint. It belongs to you alone. Even police can use them to catch thieves and criminals. What other things can you think of that are unique to each person? तर बघा, अशा पद्धतीचा आपल्याला पॅसेज दिलेला आहे आणि एकंदरीत कंप्लीट पॅसेज रीड केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा संपूर्ण पॅसेज जो आहे तो आपल्या फिंगरप्रिंटवर डिपेंड आहे किंवा फिंगरप्रिंट विषयीची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे। आता आपण क्वेश्चन्स बघूया। क्वेश्चन नंबर 1 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन। चीट कांट कॉपी योर पाम, हँडरायटिंग, फिंगरप्रिंट अँड सिग्नेचर। तर इथे आन्सर काय येणार आहे? साहजिकच आन्सर येणार आहे चीट कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट, म्हणजे आपले फिंगरप्रिंट कोणीही कॉपी करू शकत नाही। त्यामुळे आन्सर इथं फिंगरप्रिंट येणार आहे। आणि हेच आन्सर जर आपण पॅसेजमध्ये जर बघितलं किंवा शोधायला गेलं, बऱ्याचदा आपल्याला सवय असते की आपण पॅसेजमध्ये शोधतो आणि उत्तर लिहितो। तर इथे बघा, चीट कॅन कॉपी युअर हँडरायटिंग ऑर युअर सिग्नेचर बट ही कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट। आणि क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारलेला आहे, चीट कांट म्हटलेलं आहे, इथं जर कॅन असतं तर हँडरायटिंग आणि सिग्नेचर आलं असतं। आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया। दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स डॅश। दिस पॅसेज इज अबाउट, म्हणजे हा जो पॅसेज आहे तो कशाबद्दलचा आहे? पर्सन्स म्हणजे व्यक्तीच्या फिंगरप्रिंट विषयीचा आहे। इथे बघा, पर्याय क्रमांक 1 फिंगरप्रिंट इथे येणार आहे। तर अशा प्रकारे पॅसेजवरील क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले। पॅसेज प्रॉपरली रीड करणे, व्यवस्थितपणे केअरफुली रीड करणे हे अतिशय गरजेचं आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया। Instruction for question 3 to question 5. Read the passage and answer the questions. पुन्हा एकदा पॅसेज आहे बघा, आपण रीड करूया। Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was a profit in it, but cotton made the soil poor. Carver told them to grow crops like peanuts and beans. These crops made the soil rich again. The farmers got very good crops. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. But Carver began to look for new uses for these plants. From peanuts, he made sugar, ink, wood polish, colors, soup, as many as 300 things. From sweet potato, he made 8 things. Soon these crops were in great demand and the farmers were happy. तर अशा पद्धतीने हा पॅसेज आहे। आता याच्यावर आधारित कोणते क्वेश्चन्स आहेत बघूया। क्वेश्चन नंबर 3, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह। ओके, तर इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचं आहे। डॅश मेड सॉइल पुअर, आपण बघितलेलं आहे, आपल्या वाचनामध्ये आलं होतं की व्हॉट मेड द सॉइल पुअर। इथं आपल्याला उत्तर येणार आहे कॉटन मेड सॉइल पुअर। कॉटन आन्सर येणार आहे। किंवा आपण आपल्या पॅसेजमध्ये देखील बघू शकतो बघा, या ठिकाणी बट द कॉटन मेड सॉइल पुअर, तर इथे कॉटन मेड सॉइल पुअर हे इथे आन्सर येणार आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डीड कार्वर शो द फार्मर्स, म्हणजे व्हॉट डीड कार्वर शो द फार्मर्स, कार्वरने फार्मर्सना काय दाखवले? पर्याय आहेत बघा, टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स, टू लुक फॉर न्यू क्रॉप्स, टू बिकम हॅपी, हाऊ टू गेट गुड क्रॉप्स। तर याचा आन्सर बघा, आपण आता पॅसेजमध्ये जाऊया। तर बघा, पॅसेजमध्ये बघा या ठिकाणी ही showed them how to get good crops. He showed them, ही म्हणजे कार्वर showed them how to get
हाऊ टू गेट गुड क्रॉप्स, तर इथे आन्सर येणार आहे हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. आपण पर्यायांमध्ये बघूया आन्सर किती नंबरला आहे, तर इथे आन्सर आहे बघा हाऊ टू गेट गुड क्रॉप्स, हे आन्सर इथे येणार आहे. याच्यासाठी आपण पॅसेज केअरफुली रीड केला पाहिजे किंवा ती क्वेश्चनचं जे आन्सर आहे तो क्वेश्चन आपण त्या पर्यायामध्ये जे रिलेटेड सेंटेन्स आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हाऊ मेनी थिंग्स कार्वर मेड स्वीट पोटॅटो, हाऊ मेनी थिंग्स कार्वर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो. तर इथे बघा त्याने असं म्हटलेलं आहे फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड 8 थिंग्स, पण पर्यायामध्ये आपल्याला 8 थिंग्स असं आन्सर कुठं दिसत नाहीये, म्हणजे हा क्वेश्चन्स डाऊटफुल आहे. इथे पर्यायामध्ये 8 थिंग्स आता आन्सर दिलेलं नाहीये, त्यामुळे पर्याय इथे चुकीचे आहेत. विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, चूज द ऑपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स. तर या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये 2 वर्ड्सना अंडरलाईन केलेला आहे आणि त्याचे आपल्याला ऑपोजिट मिनिंग असलेले वर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत. बघा आपण वाचूया इथं हर्क्युलिस वॉज ब्रेव्ह अँड स्ट्रॉंग बट हिज इनेमी वॉज डॅश अँड डॅश. तर इथं आपल्याला 2 अंडरलाइन्ड वर्ड आहेत ब्रेव्ह अँड स्ट्रॉंग. ब्रेव्ह मीन्स शूर, स्ट्रॉंग मीन्स मजबूत. तर याच्या ऑपोजिट वर्ड्स काय येणार आहेत, ब्रेव्हच्या ऑपोजिट येणार आहे टिमिड आणि स्ट्रॉंगच्या ऑपोजिट येणार आहे वीक. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा टिमिड अँड वीक. टिमिड मीन्स भित्रा, घाबरट असा व्यक्तिमत्व असलेला टिमिड, म्हणजे ब्रेव्हच्या विरुद्ध ऑपोजिट वर्ड टिमिड येणार आहे आणि स्ट्रॉंगच्या ऑपोजिट वीक येणार आहे. वीक म्हणजे अशक्त असलेला अशा पद्धतीने. क्वेश्चन नंबर 7, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स अँड कम्प्लीट द वेब. तिथे एक वेब दिलेली आहे बघा, मध्ये आय दिलेला आहे आणि आपल्याला 2 अल्टरनेटिव्स करेक्ट अल्टरनेटिव्स फाइंड आउट करायचे आहेत. हे जे 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहेत त्याच्यामधून तिथे बघा आपण आय लॅश आणि आय बॉल असे ऑलरेडी 2 दिलेले आहेत. तर आता आय सी रिलेटेड आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह इथे शोधायचे आहेत. आपण रीड करून बघूया. आय लीड, आय ग्रे, आय ब्रो आणि आय लीड. तर या ठिकाणी आपण इझिली एक फाइंड आउट करू शकतो. आय ब्रो हा एक करेक्ट येणार आहे, आय ब्रो हा एक करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. आय ब्रो ज्याला आपण भुवया म्हणतो आय ब्रो. आणि त्याच्यानंतर आय लीड असा सुद्धा एक शब्द आपण वापरतो. आय लीड मीन्स पापण्या. पण आता या ठिकाणी बघा आय लीड 2 आहेत, LID एक आणि LEAD असे 2 आहेत. तर या लीडचा अर्थ होतो लीड म्हणजे झाकण असल्यासारखा, झाकण म्हणतो ना लीड, त्याच्या पद्धतीने अर्थ होतो. आणि ह्या लीडचा अर्थ होतो नेतृत्व करणे. त्यामुळे करेक्ट वर्ड हा LID येणार आहे आय लीड. आय लीड मीन्स पापण्या, ज्या आपल्या पापण्या आहेत त्यांना आय लीड असं म्हणतात. त्यामुळे आय लीड हे प्रॉपर आन्सर येणार आहे. त्यामुळे इथं 2 अल्टरनेटिव्ह आपल्याला करेक्ट शोधायचे होते. तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट येणार आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन. Question number 8, read the information carefully, choose the specific word that is described in the clue. आपण आधी ही इन्फॉर्मेशन आहे ती रीड करूया आणि त्याच्यानंतर आन्सर शोधूया. Many people believe that if a cat crosses your path, then your work will not be done. Many times people believe in things which are not really logical or reasonable. It is called dash. तर या ठिकाणी बघा आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की many people believe that if a cat crosses your path, देन युअर वर्क विल नॉट बी डन. म्हणजे अनेक लोक असा विचार करतात, आपणही असा विचार करतो की जेव्हा आपण एखाद्या कामासाठी जात असून एखाद्या मांजराने जर आपला रस्ता क्रॉस केला किंवा मांजर आडवे गेले तर आपल्या मनामध्ये विचार येतात की आपलं काम आता काही पूर्ण होणार नाही कारण मांजर आडवं गेलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो विचार असतो याच्या पाठीमागे कोणतंही लॉजिक नसतं, कोणतंही कारण नसतं, पण आपल्या मनामध्ये तो विचार येतो की मांजर आडवं गेलं म्हणजे आपलं काम होणार नाही. तर याला काय म्हणतात, तर मराठीमध्ये याला अंधश्रद्धा असं म्हणतात, बरोबर ना, अंधश्रद्धा. आणि यामुळे इंग्रजीमध्ये या अंधश्रद्धेला शब्द आहे सुपरस्टिशन. इट इज कॉल्ड सुपरस्टिशन. तर ही जी गोष्ट आहे किंवा ही जी माहिती आता इथं दिलेली आहे मांजर आडवं जाण्याची, दॅट इज कॉल्ड सुपरस्टिशन येणार आहे. ट्रस्ट म्हणजे विश्वास, फॅक्ट म्हणजे एखादी जी फॅक्ट असतं एखाद्या गोष्टीबद्दलची काही तथ्य असतं, दॅट इज कॉल्ड फॅक्ट. आणि फॅन्टसी मीन्स कल्पनारम्य, म्हणजे आपण एखादी कल्पना करतो बघा, दॅट इज फॅन्टसी. तर सुपरस्टिशन मीन्स अंधश्रद्धा येणार आहे. आणि इथं जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड वर्ड जो आहे तो सुपरस्टिशनच येणार आहे. ओके, विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. क्वेश्चन नंबर 9, choose 2 correct alternative to complete set of words related to oil. तर इथे आपल्याला 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. वी हॅव टू फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विच आर रिलेटेड टू ऑइल. ऑइलशी रिलेटेड असलेले 2 अल्टरनेटिव्स फाइंड आउट करायचे आहेत. इथे बघा ऑलरेडी आपल्याला एक अल्टरनेटिव्ह दिलेला आहे, कोकोनट असं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बाकीचे अल्टरनेटिव्ह जर आपण शोधले तर आपल्याला या ठिकाणी बघा ऑलिव्ह हा एक अल्टरनेटिव्ह इथे पाहायला मिळतो. ऑलिव्ह ऑइल आपल्याला माहिती आहे, ऑलिव्ह ऑइल. आणि त्यानंतर दुसरा अल्टरनेटिव्ह मिळतो तो सिसमी. या बघा या ठिकाणी सिसमी. सिसमी मीन्स तीळ, तिळाचं तेल, सिसमी ऑइल. त्यामुळे पर्याय क्रमांक नंबर 3 सिसमी अँड नंबर 4 ऑलिव्ह इथे करेक्ट अल्टरनेटिव्ह येणार आहेत.
राईस ब्रॅन देखील ऑइल वापरलं तर राईस ब्रॅन ऑइल आणि आल्मंड ऑइल देखील आपल्याला माहिती आहे बदामाचं तेल. बट दीज अल्टरनेटिव्ज आर नॉट इन दिस बॉक्स. या ज्या बॉक्समध्ये ते अल्टरनेटिव्ज आपल्याला फाइंड आउट होत नाहीत. त्यामुळे इथं आपल्याला ऑलिव्ह आणि सेसमी हे 2 अल्टरनेटिव्ज मिळतात आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4 करेक्ट आहेत. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ब. तिथे वर्बला अंडरलाईन केलेलं आहे, त्याचं करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स. शी लव्स टू वॉच द लवली लोटस दॅट स्टूड स्ट्रेट इन वॉटर. तर इथे बघा, लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स म्हणजे लीलावतीला फुलांचं खूप आवड होती. फॉन्ड ऑफ फ्लावर्स अँड सी लव्स टू वॉच द लवली लोटस दॅट स्टूड स्ट्रेट इन वॉटर. आणि ते लव्सला अंडरलाईन केलेलं आहे, हे वर्ब आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉपर करेक्ट वर्ब शोधायचं आहे. तर इथं या ठिकाणी लक्षात घ्या, पर्याय आहे ते बघूया आपण. पहिला आहे लव्ड, विल लव, लव आणि लव्हिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे लव्ड. शी लव्ड टू वॉच द लवली लोटस दॅट स्टूड स्ट्रेट इन वॉटर. आता लव्ड काय येणार आहे, बिकॉज सी द फर्स्ट सेंटेन्स, हे वाक्य बघा. लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स. लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे, भूतकाळातलं. म्हणजे लीलावतीला फुलांची खूप आवड होती आणि शी लव्ड टू वॉच. तिला ते पाण्यातील जे कमळ आहे, लोटस आहे, ते बघायला आवडत असे. सो इथं भूतकाळी जे वर्ब आहे तेच इथे आन्सर येणार आहे. त्यामुळे इथं भूतकाळी जे वर्ब आहे ते फक्त लव्ड आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो अल्टरनेटिव्ह 1 आहे तो इथं करेक्ट येणार आहे. त्यामुळे इथं अशा पद्धतीने आपण सुरुवातीचं जे वाक्य असतं त्यावरून ठरवलं, त्याचा टेन्स बघितला आणि त्यावरून इथं आपण करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज केलेला आहे. ओके, विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल. इट इज रिलेटेड टू ग्रेन्स. तर इथे क्रॉसवर्ड पझल दिलेलं आहे जी ग्रेन्सची रिलेटेड आहे. तर इथे बघा, आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहेत, हे जे शब्द आहेत त्याच्या आपल्याला किंवा हे जे वर्ड्स आहेत त्याचे स्पेलिंग्स आपल्याला जर प्रॉपर पाठ असतील तर आपण ही क्रॉसवर्ड पझल चुटकीसरशी शोधू शकतो. आता इथे बघा BJRA. तर ही एक ग्रेन आहे, ग्रेन्स धान्य आहे. सो इथे येणार आहे ए, बाजरा. BAJRA बाजरा. ओके, त्यानंतर बघा JOWAR जवार आणि WHEAT फीट. व्हीट मीन्स गहू. तर हे ग्रेन्स आहेत आणि ह्या ग्रेन्सच्या ट्रिकवरून किंवा क्ल्यूवरून आपण हे करेक्ट अल्टरनेटिव्ह पटकन ओळखू शकतो. त्यामुळे इथं प्रॉपर अल्टरनेटिव्ह किंवा करेक्ट अल्टरनेटिव्ह येणार आहे पर्याय क्रमांक 2A येणार आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. Farida spoke with his friends about celebration of Science Day in school. Other friends expressed the views. Choose one correct option. तर बघा, फरीदाने आपल्या स्कूलमध्ये सायन्स डे सेलिब्रेट करण्याविषयीची आपल्या फ्रेंड्सला बोलून दाखवले की आपण सायन्स डे सेलिब्रेट करूया. आणि त्यानंतर फ्रेंड्सनी हे अशा पद्धतीचं रिॲक्शन दिलेलं आहे किंवा व्ह्यूज दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला योग्य जो अल्टरनेटिव्ह आहे तो इथं निवडायचा आहे. आधी आपण काय करूया, फ्रेंड्सचे जे रिॲक्शन्स आहेत ते बघूया. तर बघा, पहिला फ्रेंड्स काय म्हटलेलं आहे, वाय नॉट. क्वेश्चन मार्क आहे, वाय नॉट, का नाही. म्हणजे जेव्हा फरीदा आस्क्ड हिम अबाउट सेलिब्रेशन ऑफ सायन्स डे स्कूल, देन ही एक्सप्रेस्ड वाय नॉट, का नाही करूया आपण, का नाही करायचं. ओके, ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय बोलला बघा, लेट्स डू, चला करूया, लेट्स डू करूया आपण आता, अशा पद्धतीनं. ओके, नेक्स्ट बघा, ट्रू, बरोबर आहे, आपण केलं पाहिजे, बरोबर आहे, अशा पद्धतीनं. आणि लास्ट वन फ्रेंड काय म्हटलं, यू आर राईट, तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण करूया. म्हणजे चारही जे व्ह्यूज आहेत ते पॉझिटिव्ह व्ह्यूज आहेत. कोणीही तिला अपोज केलेलं नाही आहे किंवा करू नकोस असं म्हटलेलं नाही आहे. आता आपण अल्टरनेटिव्ज बघूया. पहिला आहे डिसॲग्रीड विथ फरीदाज ओपिनियन. सेकंड वन आहे ॲग्रीड विथ फरीदाज ओपिनियन. त्यानंतर अँग्री ऑन हर आणि शोड सॉरो. तर पर्याय क्रमांक 2 इथं करेक्ट येणार आहे, कारण हे चारही व्ह्यूज आहेत ते तिच्याशी ॲग्री असल्याबद्दलचेच आहे. ॲग्रीड विथ फरीदाज ओपिनियन म्हणजे हे चारही फ्रेंड फरीदाचे जे ओपिनियन होतं सेलिब्रेशन ऑफ सायन्स डे इन अ स्कूल त्याबद्दल ॲग्री होते, तयार होते. कोणीही डिसॲग्रीड नव्हते, कोणीही तिच्यावर अँग्री झाले नाही, रागावलं नाही आणि कोणीही शोड सॉरो म्हणजे दुःख व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं करेक्ट येणार आहे. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नाव. क्वेश्चन 13. फाइंड द ऑड सेंटेन्स आउट, चूज वन अल्टरनेटिव्ह. इथे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आपल्याला एक ऑड सेंटेन्स इथे फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा आपण सेंटेन्स रीड करूया. बघा, पहिलं सेंटेन्स आहे व्हॉट हार्ड लक, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी मार्क इथे दिसतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डिड ही डू इन द इव्हिनिंग. ओके, क्वेश्चन मार्क आहे. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे अँड हाऊ वॉज युअर हॉलिडे. तर असे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रॅमॅटिकली मिस्टेक असलेलं किंवा इनकरेक्ट असलेलं एक सेंटेन्स इथं आपल्याला निवडायचं आहे. आणि ते जे सेंटेन्स आहे जे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे म्हणजे आपला जो पर्याय जो आन्सर येणार आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 14. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह.
क्रिस्टिना फेल्ट द कूल वेट सँड डॅश हर फीट अँड रिलॅक्स्ड. तर क्रिस्टिनाने थंड ओलसर अशी वाळू फीट म्हणजे पायाशी तिने फेल्ट केलं आणि त्याच्यानंतर ती रिलॅक्स झाली. तर इथे आपल्याला कोणतं आहे बघा, बिहाइंड, इन, इनटू आणि बिनीथ. बिहाइंड मीन्स पाठीमागे, इन म्हणजे आत, इनटू म्हणजे आतमध्ये आणि बिनीथ मीन्स खाली. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कूल आणि वेट सँड आहे, बरोबर. याचा अर्थ ती एखाद्या सी शोरवर फिरत आहे, समुद्रकिनाऱ्यावर किंवा रिव्हरच्या शोरवर फिरत आहे आणि ती कूल आणि वेट सँड नेहमी तिच्या पायाच्या खाली असणार आहे, बरोबर. तिला ती फेल्ट होणार आहे आणि त्यानंतर ती रिलॅक्स झालेली आहे. त्यामुळे इथं प्रॉपर आन्सर येणार आहे ते बिनीथ. बिनीथ मीन्स खाली. इथं क्रिस्टिना फेल्ट द कूल वेट सँड बिनीथ हर फीट अँड रिलॅक्स. म्हणजे क्रिस्टिनाने आपल्या पायाखाली थंडगार ओलसर अशी वाळूचा अनुभव घेतला आणि ती रिलॅक्स झाली. अशा पद्धतीने हे सेंटेन्स आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. चूज वन करेक्ट कंजक्शन टू जॉईन टू सेंटेन्सेस. इथं 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत. शी स्टॉप्ड रनिंग, शी वॉज टायर्ड. आणि 4 अल्टरनेटिव्ज आहेत म्हणजे कंजक्शन्स आहेत. बट, अँड, बिकॉज आणि इफ. बट मीन्स परंतु, अँड मीन्स आणि, बिकॉज मीन्स कारण आणि इफ मीन्स जर. तर इथे बघा वाक्य असे आहेत. सी स्टॉप्ड रनिंग, तिने धावायचं थांबवलं. सी वॉज टायर्ड, ती थकलेली होती. म्हणजे तिने धावायचं थांबवलं कारण ती थकलेली होती. म्हणजे इथं कारण हे योग्य कंजक्शन येणार आहे. म्हणजे सी स्टॉप्ड रनिंग बिकॉज सी वॉज टायर्ड. सी स्टॉप्ड रनिंग बिकॉज सी वॉज टायर्ड. त्यामुळे इथं बिकॉज हे करेक्ट येणार आहे. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नाव. क्वेश्चन नंबर 16. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. He dash moved to see the ill man lying helpless by the side of the road. तर अल्टरनेटिव्ज आहेत will, was, can आणि were, being. तर बघा या ठिकाणी असं वाक्य आहे, ही वॉज मूव्ड टू सी द इल मॅन लाईंग हेल्पलेस बाय द साइड ऑफ द रोड. तर इथं बघा ही वॉज मूव्ड असं आन्सर येणार आहे. ही वॉज मूव्ड येणार आहे कारण तो वळला गेला, बरोबर. इथं विल येणार नाही बिकॉज पास्ट पार्टिसिपल ऑफ मूव इज यूज्ड, सो विल तर येणार नाहीये. कॅन ही येणार नाहीये आणि वेअर बेईंग येणार नाहीये. ही वॉज बेईंग असतं तर आपण विचार केला असता. इथं ही नंतर वेअर आहे, ही नंतर वेअर कधीही येत नाही, त्यामुळे हा तर पर्याय येणारच नाहीये. हाही येत नाही आणि हाही येणार नाही पण इथं मूव्ड आहे म्हणून. सो ही वॉज मूव्ड म्हणजे तो वळला गेला टू सी द मॅन लाईंग हेल्पलेस बाय द साइड ऑफ द रोड. त्यामुळे वॉज हे इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह येणार आहे. नाउ नेक्स्ट सी द नेक्स्ट क्वेश्चन 17. आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. बघा, द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच टू स्कूल. ओके, इथं 2 अंडरलाईन वर्ड सुद्धा दिलेले आहेत. इथं रंग यूज केलेला आहे, RUNG रंग. हे रिंगचं पास्ट पार्टिसिपल आहे. रिंगचं पास्ट पार्टिसिपल यूज केलेलं आहे म्हणजेच याच्यामधला जो टेन्स आहे तो पास्ट टेन्स असणार आहे. याबद्दल आपण आता शुअर झालो की हे जे सेंटेन्स आहे ते पास्ट टेन्सचं असणार आहे कारण रंग याचा यूज केलेला आहे. आता फक्त आपल्याला पास्ट टेन्सचा जो प्रकार आहे त्याच्यामधले ओळखावा लागेल. तर इथं बघा हॅड यूज केलेला आहे. द बेल हॅड ऑलरेडी रंग म्हणजे हॅड म्हणजे झाली होती. त्यामुळे इथं हॅड याचा अर्थ असा होतो ज्यावेळी हॅज किंवा हॅव किंवा हॅड यूज करतात त्यावेळी ते टेन्स असतात ते परफेक्ट टेन्स असतात. परफेक्ट हॅज आणि हॅव असतील तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतो आणि ज्यावेळी हॅड असतो तो परफेक्ट पास्ट टेन्स असतो. त्यामुळे इथं परफेक्ट पास्ट टेन्स येणार आहे किंवा पास्ट परफेक्ट येणार आहे. पर्याय क्रमांक 4 पास्ट परफेक्ट. नेहमी लक्षात घ्या तुम्ही की हॅड असेल तर ते पास्ट टेन्स आणि परफेक्ट पास्ट किंवा पास्ट परफेक्ट टेन्स असतो आणि हॅव आणि हॅज असेल तर ते परफेक्ट असतात पण ते प्रेझेंट टेन्स असतात. त्यामुळे ही इथं आपण ह्या ज्या शब्द आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने याचा आन्सर आहे ते 4th नंबर पास्ट परफेक्ट येणार आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅव सिमिलर मिनिंग इन द सेंटेन्स गिवन. तर इथे एक सेंटेन्स दिलेला आहे बघा, द प्राईम मिनिस्टर इज गोइंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. आणि याच्यात सिमिलर मिनिंग असलेल्या या अल्टरनेटिव्हमधून एक सेंटेन्स आपल्याला निवडायचा आहे. आपण आता अल्टरनेटिव्ह रीड करूया. द प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. इथं फक्त विल व्हिजिट यूज केलेला आहे. द प्राईम मिनिस्टर कुड व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. could visit. The Prime Minister must visit Australia next week, must visit, and the Prime Minister may visit Australia next week. तर या ठिकाणी आपल्याला जे पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे ते आहे द प्राईम मिनिस्टर इज गोइंग टू विजिट. इज गोइंग टू हे जे
आहे ते शक्यतो फ्युचर टेन्ससाठी यूज केलं जातं, म्हणजे ते जाणार आहेत. एखादी गोष्ट आपण जर फ्युचरमध्ये इंटेन्शन असेल आपलं म्हणजे करायची असेल तर आपण इज गोइंग टू वापरतो. त्यामुळं इज गोइंग टू हे फ्युचर टेन्सशी रिलेटेड आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुद्धा पर्यायामध्ये त्याचा फ्युचर टेन्सचा विचार इथं करावा लागेल. तर या ठिकाणी बघा विल व्हिजिट भेट देतील फ्युचर टेन्स आहे. कुड व्हिजिट म्हणजे हा पास्ट टेन्स झालेला आहे. कुड व्हिजिट. मस्ट व्हिजिट त्यांनी भेट दिलीच पाहिजे प्रेझेंट टेन्स आहे. आणि मे व्हिजिट भेट देऊ शकतात. मे व्हिजिट म्हणजे पॉसिबिलिटीज आहेत, पण हे सुद्धा प्रेझेंट टेन्स आहे, पण मे व्हिजिट थोडंसं फ्युचर टेन्सकडे पण जातं. पण इथं जे प्रॉपर किंवा करेक्ट सेंटेन्स येणार आहे याच्याशी सिमिलर ते आहे विल व्हिजिट, म्हणजे ते भेट देतील. द प्राईम मिनिस्टर इज गोइंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये प्राईम मिनिस्टर ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत, म्हणजेच ते भेट देतील. प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट नेक्स्ट वीक व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. त्यामुळे इथं फ्युचर टेन्स हा विल व्हिजिट, त्यामुळे हेच इथं ॲक्च्युअली करेक्ट अल्टरनेटिव्ह येणार आहे, पर्याय नंबर 1. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द सेंटेन्स युझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. सुनील आस्क्ड व्हॉट कॅन वी डू सेंटेन्स आहे, आणि सुनील आस्क्ड व्हॉट इथं आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टचा यूज करायचा आहे. इथं डायरेक्ट सेंटेन्स आहे त्याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचा आहे. आणि बघा इथं काय केलेलं आहे, तर सुनील आस्क्ड व्हॉट हे बरोबर आहे, फक्त आपल्याला या जे वर्ड्स आहेत कॅन वी डू याचा आपल्याला चेंजेस इथं करावे लागतील. आता कॅन वी डूचं आपल्याला इनडायरेक्ट कसं करायचं आहे बघा, तर वी आहे म्हणून इथं देणार आहे. वी डायरेक्टमध्ये वी आहे, सो इनडायरेक्टमध्ये दे येणार आहे. इथं कॅन आहे आणि नेहमी आपण इनडायरेक्टमध्ये पास्ट टेन्स करत असतो म्हणून कॅनचं इथं कुड होणार आहे आणि डूचं आहे तसे डू राहणार आहे. सुनील आस्क्ड व्हॉट दे कुड डू. सुनील आस्क्ड व्हॉट दे कुड डू. दे कुड डू अल्टरनेटिव्ह नंबर कुठे आहे बघा, दे कुड डू पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ओके, नाव लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 20. चूज द करेक्ट ऑप्शन. डिअर सोल्जर्स, you have sacrificed so much to keep our country safe. Thank you for your bravery. Thank you for your dedication and your service to our country. You all are our heroes. Once again, thank you to you all. ओके, असं आपलं जे सोल्जर्स आहेत त्यांच्याबद्दलचं थँक्स केलेलं आहे त्यांना या ठिकाणी या पूर्ण सेंटेन्सेसमध्ये. आता आपल्याला क्वेश्चन बघूया. व्हॉट इज धिस नोट ऑल अबाउट. ओके, तर ही जी नोट आहे ती कशाविषयीची आहे. इन्व्हिटेशन, परमिशन, थँक्स गिविंग, रिक्वेस्ट. तर इथं रीड केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की ही जी नोट आहे ती थँक्स गिविंगबद्दलची आहे. सोल्जर्स जे आपल्या कंट्रीसाठी सर्व्हिस देतात, सॅक्रिफाईस करतात, त्यांना थँक्ससाठीची ही नोट दिलेली आहे. म्हणून अल्टरनेटिव्ह नंबर 3 थँक्स गिविंग इथे येणार आहे. इथं कोणतंही इन्व्हिटेशन नाही आहे, इथं कोणतीही परमिशन नाही आहे किंवा इथं कोणतीही रिक्वेस्ट केलेली नाही आहे. इथं थँक्स गिविंगचा मेसेज आहे. सो अल्टरनेटिव्ह नंबर 3 इज अ करेक्ट हिअर. Okay, now next question. Form the sentence of superlative degree by choosing the correct option. Superlative degree आपल्या इथं बनवायचे आहे. आपल्याला माहिती आहे डिग्रीचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर इथे वर्ड्स दिलेले बघा, द मोस्ट प्रेशियस, गोल्ड आणि मेटल अशा पद्धतीनं. तर इथं करेक्ट जे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स होणार आहे की गोल्ड, इथं लिहितो मी, गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल. ओके, गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल हे करेक्ट येणार आहे. OUS प्रेशियस. ओके, तर या ठिकाणी बघा पहिला पर्याय आहे गोल्ड इज नॉट द मोस्ट प्रेशियस मेटल, नॉट म्हटलेलं आहे त्यामुळे हे येणार नाही आहे. सेकंड वन इज द गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस दॅन, दॅनचं यूज केलेलं आहे, दॅन आणि अदर म्हणजे ही कंपॅरेटिव्ह झालेली आहे. नो अदर गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल हे पॉझिटिव्ह डिग्री झालेली आहे. आणि गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल जे आपण बनवलं होतं ते सेंटेन्स इथे आहे बघा, गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल. तर अल्टरनेटिव्ह नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. सुपरलेटिव्ह डिग्रीचं ते सेंटेन्स आहे. ओके, नाव लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 22. माय फ्रेंड लेफ्ट मी अ मेसेज, आय कांट गेस द मिनिंग ऑफ इट, कॅन यू. तर बघा एक मेसेज दिलेला आहे, फ्रेंडने पाठवलेला आहे. सन स्माइल्स फॉर यू, trees dance for you, birds sing for you, and this is the birthday note for you. तर इथे क्वेश्चन आहे की द नंबर 4 इन दिस मेसेज इंडिकेट्स FOR फॉर. तर 4 हा मेसेज फॉर करता यूज केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण बरेचदा आता व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो आणि अशा पद्धतीची लँग्वेज आपण यूज करतो, त्यामुळे 4 हे फॉरसाठी यूज केलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 23. चूज 2 ऑप्शन्स विच रिलेटेड विथ द गिवन स्लोगन्स. इथं स्लोगन्स दिलेले आहेत आणि 2 अल्टरनेटिव्ह 2 ऑप्शन्स आपल्याला करेक्ट निवडायचे आहेत. आधी स्लोगन्स रीड करूया आपण. बुक्स आर बेस्ट फ्रेंड्स, रीड, लीड, सक्सीड, टुडे अ रीडर, टुमारो अ लीडर, बुक्स ट्रेन युअर माइंड अँड हेल्प यू टू बी
काइंड. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीचे 4 स्लोगन्स दिलेले आहेत. आता ते स्लोगन्स कशाशी रिलेटेड आहेत ते 2 करेक्ट ऑप्शन्स आपल्याला निवडायचे आहेत. पहिला ऑप्शन बघूया, इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स. तर बरोबर आहे बघा, ह्या ज्या 4ही स्लोगन्स आहेत त्या बुक्स रिडिंगचे इम्पॉर्टन्स सांगतात. म्हणजे पुस्तक वाचल्याने कोणता फायदा होतो त्याचे सांगतात की बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड, रीड लीड सक्सीड, टुडेज रीडर टुमारोज लीडर, बुक्स ट्रेन युअर माइंड अँड हेल्प युअर टू बी काइंड. तर हे इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे इथं बरोबर आहे. अजून एक अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे, वेज ऑफ काइंडनेस. वेज ऑफ काइंडनेसचं जर बघितलं तर या ठिकाणी इथं हे एक येऊ शकतं की वेज ऑफ काइंडनेस, इथं हे जे स्लोगन आहे ते काइंडनेसशी रिलेटेड येऊ शकतं, पण बाकीचे 3 येत नाहीत, त्यामुळे हे काही येणार नाही आहे. त्यानंतर कीज टू सक्सेस, तर याच्याशी रिलेटेड सुद्धा या स्लोगन्स नाही आहेत. नंबर 4 आहे बघा, बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक्स. बेनिफिट्स मीन्स फायदे, तर बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक्स वाचल्याने कुठले फायदे होतात त्याच्याशी रिलेटेड ह्या स्लोगन्स येऊ शकतात, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथं करेक्ट येणार आहे. म्हणजे एकंदरीत ह्या 4ही जे स्लोगन्स आहेत ते ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 शी रिलेटेड आहेत. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. Question 24, read conversation between the librarian and the student, choose the correct option and complete it. ओके, स्टुडंट आणि लायब्ररियनचं इथं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, आपण रीड करूया. स्टुडंट, कॅन यू डॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. लायब्ररियन, सॉरी इट्स डॅश टू समवन. स्टुडंट्स, नो प्रॉब्लेम, आय विल टेक इट सम अदर टाइम. ओके, तर इथे बघा स्टुडंट लायब्ररीकडे बुक्स मागत आहे आणि जे बुक्स मागतो आपण लायब्ररीमधून ते आपण उसने मागत असतो, म्हणजे काही दिवसानंतर आपण ते परत करणार असतो आणि त्याच्यासाठी योग्य वर्ड आहे लेंड. हा शब्द आहे बघा, लेंड, LEND. कॅन यू लेंड मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी, म्हणजे मला भाड्याने ऑक्सफर्ड डिक्शनरी मिळेल का. पण लायब्ररीन म्हणतो की सॉरी इट्स डॅश टू समवन, म्हणजे त्यानं ती कोणाला तरी दिलेली आहे. म्हणजे इथं गिव्ह येईल का, दिलेली आहे का, गिव्हन असं येईल का, नाही, तर इथं इश्यूड येणार आहे, म्हणजे वितरित केलेली आहे, कारण त्याची नोंद करून ती दिलेली आहे. सो इश्यूड येणार आहे, इश्यूड, ISSUED, इश्यूड. नंबर 4चं अल्टरनेटिव्ह ते इथं करेक्ट येणार आहे. कॅन यू लेंड मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. लायब्ररियन, सॉरी इट्स इश्यूड टू समवन. बाकीचे जे आहेत सी अँड वाईफ, लेंड आणि ब्रॉड, इथं ब्रॉड देखील आहे पण ब्रॉड येणार नाही, इट्स ब्रॉड टू समवन हे रॉंग आहे. सेल आणि एक्सपेन्सिव्ह ते सुद्धा येणार नाही. लेंड आणि इश्यूड इज अ करेक्ट आन्सर. ओके, नाव लास्ट क्वेश्चन ऑफ दिस इंग्लिश पेपर. फाइंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोइंग. इथं 4 बलून्स आहेत बघा, बलूनमधील शब्द रीड करूया. स्विमर, स्कूबा डायव्हर, ॲस्ट्रोनॉट अँड सेलर. तर याच्यामधील जे 3 आहेत, स्विमर, स्कूबा ड्रायव्हर अँड सेलर, दीज आर रिलेटेड टू सी, समुद्राशी रिलेटेड आहेत. सेलर म्हणजे जे बोटीवर असतात ते सेलर्स असतात. स्कूबा डायव्हर जे समुद्रामध्ये जाऊन आतील मासे, फिश असतील किंवा जे काय असते त्यांची पाहणी करतात, दॅट इज स्कूबा डायव्हिंग. आणि स्विमर पाण्यामध्ये पोहणारे. अँड ॲस्ट्रोनॉट मीन्स म्हणजे अंतराळवीर जे अवकाशात जातात ते ॲस्ट्रोनॉट असतात, त्यामुळे इथं ॲस्ट्रोनॉट हे इथं ऑड आहे, जो हा बलून आहे तो ऑड आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे, ॲस्ट्रोनॉट. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती इंग्रजी विषयातील वेगवेगळे प्रश्न बघितलेले आहेत, त्यांचे ॲन्सर्स आपण बघितलेले आहेत, त्याचबरोबर ग्रामरच्या काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहिलेले आहेत. तर हे जे प्रश्न आहेत ते आपण नीट अभ्यासायचे आहेत. याच्याशी रिलेटेड जर काय आपल्या शंका असतील, अडचणी असतील तर आपण कमेंटमध्ये पोस्ट करायचे आहेत. तसेच यापूर्वी आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती मॅथ्स म्हणजे गणित आणि बौद्धिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित देखील व्हिडिओ पाहिलेले आहेत. ते सर्व व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक आपल्याला आय बटनावर क्लिक केल्यानंतर पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे, त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर खाली जे सबस्क्राईबचं लाल बटन दिसतं त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.